भारतीय प्रवासी असलेले विमान फ्रान्सच्या ताब्यात आहे. विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमान फ्रान्सने रोखले आहे. या विमानात 303 भारतीय नागरिक आहेत. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे. एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असताना ही घटना समोर आली. मॅक्रॉन यांनी स्वतः ट्विट करून हे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नकार दिल्यानंतर मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवण्यात आले. भारतीय प्रवासी असलेले विमान फ्रान्सच्या ताब्यात आहे. विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमान फ्रान्सने रोखले आहे. या विमानात 303 भारतीय नागरिक होते. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे. भारतीय प्रवासी असलेले विमान फ्रान्सच्या ताब्यात आहे. मानवी तस्करीसाठी विमान वापरल्याचा संशय व्यक्त केला जातोय.